पहिला चेंडू खराब आणि अंपायर काय डिसिजन देत आहेत? अंपायरचा डिसिजन आहे डॉट. अथर्व घुले स्कॅनर लवकरात लवकर स्कॅन करून 1000 रुपयाचं पारितोषिक द्यावं. सुंदर असा टोललेला हा चेंडू गॅप मधून गेलाय, चौकार. आयकॉन चैतन्य घुले यांना दिसला देखील नाही हा चेंडू. आणि खराब अशी गोलंदाजी. सुंदर असा टोललेला चेंडू. पाहूया अंपायरचा निर्णय काय येतोय. आणि अंपायरचा निर्णय आहे तो चौकार. नीरज ढसाळ, आयकॉन ऑफ द आयकॉन. आणि सुंदर असा हा चेंडू पूर्णपणे चुकलेले आहेत समजण्यासाठी नीरज ढसाळ या चेंडूला. मुन्नाचं कमबॅक झालाय आणि नो बॉलवर आलेला षटकार. नो बॉलचा पुरेपूर असा फायदा घेतला नीरज ढसाळ यांनी. आयकॉन आहेत ते. षटकार प्रीटचा पुरेपूर घेतलेला हा फायदा आणि संघाच्या धावसंख्येत 6 बढत केली ती नीरज ढसाळ यांनी. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 धावा. मागच्या टुर्नामेंटचे बॉलर ऑफ द टुर्नामेंट निखिलेश मोवाडीकर आता गोलंदाजीसाठी आले आहेत. पाहूया काय करतात ते आपल्या संघासाठी. आणि आताच अहिल्यानगर महानगरपालिका इलेक्शन मध्ये घवघवीत यश मिळालं येते. चैतन्य घुले यांचे वडील अविनाश तात्या घुले यांना त्याबद्दल त्यांचे सर्वांच्या वतीने अभिनंदन. आणि त्यांना सर्व टर्फ कम्युनिटीकडून आमच्या सर्वांची एक अपेक्षा आहे की अहिल्यानगर शहराच्या महापौरपदी अविनाश तात्या घुले यांची निवड व्हावी. निखिलेश मोहाडीकर, खूपच सुंदर असा चेंडू. पूर्णपणे बीट झाले ते वर्धमान सावंत. काही कळलेला नाहीये त्यांना चेंडू. नीरज ढसाळ त्यांना समजून सांगताना की कशी गोलंदाजी होणार आहे आणि तुम्ही कशी फलंदाजी केली पाहिजे. सुंदर सुंदर असा ही गोलंदाजी आणि काढलेली ती चोरटी डाव. आयकॉन नीरज ढसाळ ऑन स्ट्राईक. पाहूया काय करतोय नीरज आता आपल्या संघासाठी. आणि खराब हा चेंडू वाईटच्या दिशेने. खूपच सुंदर अशा गोलंदाजीचं प्रदर्शन निक्कू यांच्याकडनं. आणि पुन्हा खराब चेंडू. 1.5 किलोमीटर लांबून फेकतायत ते. नीरज ढसाळ आउट झालेला आहे. खूपच मोठा मासा गळायला लागलाय ते निक्कू यांच्या गोलंदाजीवर. फ्युचर आयकॉन, फ्युचर आयकॉन, सर्वांचे लाडके मोटू हे स्ट्राईकवर आलेले आहेत. पाहूया निक्कू वर्सेस मोटू. रंगतदार असा सामना असणार आहे हा.
सामना 1 मिनिटासाठी अंपायर सामना 1 मिनिटासाठी थांबवावा. ज्यांच्या कोणाच्या रोडमध्ये गाड्या आहेत त्यांनी लवकरात लवकर काढून घ्याव्या गाड्या. 2 रिक्षांना जाण्यासाठी अडचण येत आहे, त्यामुळे कम्युनिटीला त्रास होतोय. ज्यांच्या कोणाच्या गाड्यामध्ये असतील त्यांनी लवकरात लवकर काढाव्या. कम्युनिटी जर गाड्या काढायला लागली, गाडीची तुटफूट झाली तर त्यासाठी कम्युनिटी जबाबदार राहणार नाही. सुरुवात करा सामना, काय अडचण नाही. उत्कृष्ट उत्कृष्ट अशी गोलंदाजी निक्कूकडनं आपल्या संघासाठी. विंटेज हिल्स पहिल्या षटकाला त्यांनी 21 धावा खर्च केल्या होत्या आणि 22 धावा खर्च केल्या होत्या, पण निक्कू यांनी फक्त आणि फक्त 4च धावा दिल्या आहेत आपल्या गोलंदाजीतून आणि 1 विकेट ती आयकॉनची घेतलेली आहे. पुन्हा एकदा बेस्ट बॉलरकडे वाटचाल दिसते निक्कू यांची. पेशन्स असलेला हा फलंदाज आहे प्रणव पारिक उर्फ मोटू. खूपच पेशन्सने खेळतो. आणि पहिलाच असा चेंडू तो वाईटच्या दिशेने, एक धावसंख्येत 1 नि बढत. पुन्हा एकदा खराब चेंडू, धावसंख्येत पुन्हा 1ची बढत. सुंदर असा डिफेन्स, कुठली धाव नाहीये चेंडूवरती. चांगली गोलंदाजी करतोय तो प्रणव. आणि टोलवलेला चेंडू प्रणव यांच्या बॅटीतून आलेला आहे, तो षटकार गेलाय सीमा पार. खूपच अशी उत्कृष्ट फलंदाजी चालली आहे. आयकॉन पविलियन मध्ये गेलेला आहे, तरी पण सब आयकॉन प्रणव पारेख. पुन्हा एकदा टोलवलाय, जातोय सीमा पार षटकार. तीन चेंडूत 14 धावांचा षटक झालंय. पुन्हा एकदा डिफेन्स. खूपच सुंदर अशा क्रिकेटचं प्रदर्शन प्रणव पारिक यांच्याकडनं. पाहूया उरलेल्या 2 चेंडूत काय करतोय तो प्रणव. आणि ज्यांच्या कुणाच्या मध्ये गाड्या असतील त्यांनी लवकरात लवकर काढून घ्याव्या. रोडच्या मध्ये असलेल्या गाड्या काढून घ्या. डॉट असा हा चेंडू पुन्हा चकवलेला आहे. खूपच चांगला असा कमबॅक केलाय डेड बॉल डेड बॉल डेड बॉल डेड बॉल आलेला आहे. डेड बॉल स्पीड आलेला नाही, त्यामुळे डेड बॉल देण्यात आलेला आहे. फक्त बॅट स्पीड बॉल स्पीड बॅट स्पीड आलाय, बॉल स्पीड आलेला नाहीये. अंपायर डिसिजन आल्यानंतर निक्कू मोडीकर कुठल्याही प्रकारची डिबेट होणार नाही. सर्व संघाला एक विनंती आहे की जर स्पीड मीटर मध्ये बॉलचा स्पीड दाखवला नाही तर तो बॉल डेड देण्यात येईल. त्यावर 6 असू द्या, विकेट असू द्या किंवा डॉट असू द्या, तर तो बॉल डेडच धरला जाणार. यात कुणाची चुकी नाही, ती मशीन आहे. आणि स्पीडोमीटर चेक करण्यासाठी आयकॉन सौरभ काटे आहेत, त्यामुळे कुठल्याही प्रकारची चूक या सौरभ काटेंकडून होऊ शकत नाही. अचूक गोलंदाजी अचूक फलंदाजी करतात ते, तर अचूक स्पीडोमीटर ही ते चेक करू शकतात. विंटेज हिलचे संघ मालक आयकॉन चैतन्य घुले.
पुढच्या पुढच्या मॅचचे संघ मालक भुतारे डेकोरेटर्स व अवित्री यांनी आता टॉस साठी या इनिंग नंतर तयार राहायचंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 42 आणि पुन्हा एकदा मॅचला होते ती सुरुवात. नवीन गोलंदाज रोहन गंगवाल. आणि खराब अशा उत्कृष्ट असा चेंडू रोहन गंगवाल यांच्याकडनं. रोहन गंगवाल खूपच उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. मागच्या वर्षी फ्लेम डेकोर्स या संघाकडनं खेळत होते. त्यांची बढती झालेली आहे आता. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. मिळते ती एक धाव. याच एक धावेबरोबर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 44 धावा. पुन्हा एकदा खराब चेंडू. एका धावेने संघात जावा यांच्या सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत चालू आहे ती रोहन गंगवाल यांच्याकडनं. 4 चेंडूत फक्त 3च धावा खर्च केल्यात त्यांनी. सुंदर असा शॉट. समोर प्रणव पारिक आहेत. गोलंदाज कितीही चांगला असला तरी फलंदाज तितकाच चांगला आहे. फ्युचर आयकॉन प्रणव पारिक. पुन्हा एकदा खराब चेंडू वाईड आणि याच वाईड बरोबर धावसंख्या झाली ती 52 धावा. पुन्हा एकदा वाईड. खूपच एक्स्ट्रा रन्स येत आहेत रोहन गंगवाल यांच्या बॉल मधून. सुंदर असा टोललेला चेंडू आणि तसंच सुंदर असं क्षेत्ररक्षण विंटेज हिल संघाकडनं. रोहन गंगवाल यांची ओव्हर समाप्त झाली आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 53 धावा. एक गडी बाद जावा जंक्शन. 3 षटकाची इनिंग उरलेली आहे. पाहूया या 3 षटकात काय होतंय ते. हेच शेवटचे 3 षटक सामना ठरवत असतात. आणि आता गोलंदाजासाठी स्वतः आलेले आहेत संघ मालक विंटेज हिल्स चे संघ मालक चैतू घुले. भावी नगरसेवक चैतू घुले. सरची एंट्री. सुंदर असा टोललेला चेंडू जातोय सीमा पार. चौकार. या ठिकाणी जे खरात ऑर्गनायझर आहेत, अतिशय महत्त्वपूर्ण त्यांचं योगदान आहे. हा इव्हेंट जो काही उभा राहिला ह्यामध्ये पण त्यांची दिशा आहे ना गोलंदाजी. अदृश्यपणे काम करताना जयेशजी उपस्थित राहिलेत मैदानामध्ये. स्वागत आहे जयेशजी आपलं. सुंदर असा झेल आणि झेल बाद झालाय तो वेदा वर्धमान. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार जयेश खरात हेही आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार जयेश खरात हेही कमिटीमध्ये आहेत. हे आता समजतंय आम्हाला. कुठलंही काम न करता वाटा येणार आहे. मागून काड्या आणि मागून पाठिंबा हे त्यांची खासियत आहे. सुंदर अशी गोलंदाजी चैतन्य घुले यांच्याकडनं.
5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 60 धावा. जावा जंक्शन यांचा स्कोर थोडासा स्थिर आणि मंद दिशेने वरती चढतोय असं वाटतंय. रसिक जामगावकर, खूपच संघांचं लक्ष होतं यांच्याकडे ऑप्शन मध्ये. खराब चेंडू, या खराब चेंडू सोबत सुंदर असा टोला आहे. तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण. मिळते ती एक धाव आणि याच एक धावे बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 62 धावा जावा जंक्शन यांची. पुन्हा खराब चेंडू, खूपच एक्स्ट्रा दिले ते विंटेज हिल्स यांनी. पुन्हा एक खराब चेंडू. समोर प्रणव पारिक आहेत. प्रणव पारिक यांना काही करण्याची गरज नाहीये. आणि कमबॅक, खूपच सुंदर असा कमबॅक. नो बॉल 76. आय रिपीट, नो नो बॉल बॉल आलाय. पाहूया काय करताय प्रणव पारिक. सुंदर असा टोललेला चेंडू जातोय सीमा पार. षटकार. प्रणव पारिक यांच्या समोर जर तुम्ही फ्री हिट देताल तर त्या फ्री हिटला हिट केल्याशिवाय प्रणव पारिक राहणार नाही. नो बॉल 79. 79 म्हणजे खूप डेड बॉल, डेड बॉल, डेड डेड बॉल, बॉल. डेड बॉल, डेड बॉल Batsman दिलेला थांबला आहे. होता, dead डेड ball. बॉल दिलेला आहे. सुंदर असा टोललेला चेंडू. काय होते पाहूया. गचाळ क्षेत्ररक्षण जातोय तो सीमा पार. चौकार. प्रणव पारिक, खूपच अशी सुंदर फलंदाजी करतायत ते प्रणव पारिक. 230च्या स्ट्राईक रेटने खेळतायत. पुन्हा एकदा टोलवलाय. जातोय षटकार. प्रणव पारिक, खूपच सुंदर अशी फलंदाजी प्रणव पारिक यांच्या बॅट मधून. आणि याचमुळे धावसंख्या झाली ती 81 धावा. सुंदर असा टोलवलेला चेंडू. खूपच महागडं पडतंय ते षटक विंटेज हिल साठी. प्रणव पारिक, द गोल्डन आर्म मॅन. या षटकाराबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 87 धावा. जावा जंक्शनचा स्कोर बोर्ड आता कुठे सशाच्या गतीने पळतोय. प्रणव पारिक जोपर्यंत क्रीज मध्ये आहे तोपर्यंत अशाच षटकारांची आतिषबाजी बघायला मिळेल. पण विंटेज हिल संघ हा ही काय कुठलाही कमी नाहीये. त्यांच्याकडे बॉलर्सची कमी नाहीये. खूपच चांगले गोलंदाज घेऊन उतरलेले आहेत विंटेज हिल्स. पाहूया शेवटच्या षटकात काय होतंय. रसिक जामगावकर 1 रन. पुन्हा एकदा प्रणव पारिक स्ट्राइक वर. पुढच्या संघाने टॉस साठी तयार राहायचंय. सुंदर टोलवण्याचा प्रयत्न. मिळते ती एकच धाव. आतापर्यंत 2 चेंडूत फक्त 2च धावा खर्च केल्यात. ओ, पूर्णपणे चकावलेले आहेत. सुंदर गोलंदाजी. कुठे ठेवला होता हा गोलंदाज. ओ, सलग 2 डॉट चेंडू शेवटच्या षटकात. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो वैभव. गचाळाचं क्षेत्ररक्षण पण एकच धाव 72. मध्ये कन्वर्ट करू शकलेले आहेत. या एक धावे बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 89 धावा. 2च आणि खराब चेंडू वाईटच्या दिशेने जातोय. 2च. नो बॉल 76. I No repeat, ball no आलाय, ball no ball आलाय. 76.
आणि फ्री हिट साठी प्रणव पारिक स्ट्राईक वर आलेले आहेत. नेक्स्ट बॅट्समन शाहिद सय्यद. स्वतःचं बलिदान दिलंय रसिक जामगावकर यांनी प्रणव पारिक यांच्या स्ट्राईक साठी, शेवटच्या चेंडूसाठी. पाहूया शेवटच्या चेंडूत फ्री हिट वर काय करतायत प्रणव पारिक. अंपायर स्कोर बोर्ड पुन्हा एकदा चेक करा. ओके, स्कोर अपडेट झालेला आहे. स्कोर बोर्ड अपडेट करतायत ते अंपायर. धावसंख्या 92 ते 93 रनाच्या आसपास असावी. 93 रन्स आहेत. स्कोर अपडेट झालेला आहे. सुंदर असा टोललेला चेंडू, तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण मुन्ना यांच्याकडून, पण हा फ्री हिट होता. यावर बाद होऊ शकणार नाहीयेत. ओ, 72. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन प्रणव पारिक यांच्याकडनं. चैतू गुले ऑन स्ट्राईक. सुंदर 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 अशी गोलंदाजी प्रणव पारिक यांच्याकडनं. समोर आयकॉन चैतू गुले. ओ, तिसरा चेंडूचा कावलाय चैतू. 63. सुंदर असा टोललेला चेंडू. पाहूया काय होतंय. सुंदर असं क्षेत्ररक्षण चिव यांच्याकडनं. आयकॉन चिव फिल्डिंग मध्ये तितकंच समर्पण करतोय स्वतःला. खूपच सुंदर आतापर्यंत चाललेलं हे पॉवर प्लेचं षटक. कुठलीही धाव आलेली नाही या षटकातून. फक्त एक धाव खर्चून षटक पूर्ण केलंय ते प्रणव पारिक यांनी. पुढच्या टुर्नामेंटला प्रणव पारिक आयकॉन म्हणून असणार आहेत. No ball 77. I repeat, no ball 77. सुंदर असा झेल टिपला, पण हा फ्री हिट होता, त्यामुळं यावर बाद होऊ शकत नाही. सुंदर असा टोललेला चेंडू, तसंच सुंदर असं क्षेत्ररक्षण नीरज ढसाळ यांच्याकडनं. कासवाच्या गतीने वाढणारी ही धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली फक्त आणि फक्त 6 धावा. आणखी विंटेज हिल्स यांना 30 चेंडूत 88 धावांची गरज आहे. सोपं तितकंच अवघड असं हे आव्हान आहे. चैतू घुले जर टिकले आणि त्यांच्या बॅटीने जर परफॉर्मन्स दिला तर 1 रन्स अशक्य नाहीयेत.
सुंदर असा शॉट जातोय सीमा पार, चौकार. पहिला चौकार आलाय तो विंटेज हिल साठी चैतू यांच्या बॅट मधून. टोलवण्याचा प्रयत्न पण जाळीला लागलाय. कुठली धाव नाहीये या चेंडूवरती. संकेत खूपच चांगली गोलंदाजी करतोय. खूपच सुंदर असं यष्टीरक्षण केलंय. आणि 1 मिनिट ती लाईट बंद उस्तर थोडं थांबत जा. खूपच सुंदर असा शॉट जातोय सीमा पार, चौकार. या चौकाराबरोबर धावसंख्या झाली ती 14 धावा. मोहित तवानी कमिटी मेंबर यांच्याकडनं ते स्टंप आलेले आहेत, लाईटचे स्टंप. अहमदनगर शहरात प्रथमच लाईटचे स्टंप या टुर्नामेंट मध्ये यूज केलेले आहेत. त्याबद्दल मोहित तवानी यांचे सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे. अहिल्यानगरच्या प्रत्येक चौकात मोहित तवानी यांचा बॅनर लागणार आहे. त्या स्टंप बद्दल एकमेव चांगलं काम असं त्यांनी केलेलं आहे. जयेश खरा त्यांना सेल आणायला सुद्धा जमत नाहीये. आणि इंस्टाग्रामवर त्यांनी खूपच सोशल मीडिया चांगले हँडल करतायत प्रत्येक ठिकाणी. जयेश खरा त्यांचं कुठेही कॉन्ट्रीब्युशन नाहीये. षटकार चैतन्य घुले, मोठ्या मॅचचा मोठा प्लेयर. चैतन्य घुले जर टिकले तर हा धावांचा डोंगर काही नाहीये त्यांच्यासाठी. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता पण काहीसे चुकलेत मारताना. कुठली धाव नाही या चेंडूवरती. कासवाच्या गतीने चाललेला हा स्कोरबोर्ड. एक धावाने काहीही होणार नाहीये चैतन्य घुले. तुम्हाला इथे चौकार आणि षटकारामध्येच बोलावं लागणार आहे. आणि ही म्हणतोय का? मला वाटलं त्याला म्हणतोय तू. हॅलो, अजून माझी ना एकच मॅच राहिलेली. अर्ध्या ते 1 तासाने माझी मॅच होईल. लगेच घरी जाईल मॅच झाले झाले. कारण एका मॅचला अर्धा अर्धा तास लागतो.
जवळपास हा सामना संपतच आलेला आहे. खराब चेंडू, वाईट धावा. भुतारे डेकोरेटर्स, तुमचा निर्णय आणखी तुम्ही सांगितलेला नाहीये. भुतारे डेकोरेटर्स यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. आवित्री संघाने याची नोंद घ्यावी. भुतारे संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. खूपच सुंदर टोलवलेला चेंडू, पण आता उशीर झाला आहे या शॉटसाठी. जावा जंक्शन यांनी खूपच सुंदर असा परफॉर्मन्स दिला आहे. त्यांच्या टेस्ट प्रमाणेच हा परफॉर्मन्स झालेला आहे. नो बॉल 76. I repeat, no ball 76. नो बॉल. जावा जंक्शन कॅफे खूपच अहिल्यानगर जिल्ह्यातील एक टॉपचं कॅफे आहे. प्रत्येकाने तिथं जाऊन चवीचा आस्वाद घेतला पाहिजे. प्रोफेसर कॉलनी चौकात कॅसल हॉटेल समोर दोन्ही फूड इंडस्ट्रीतले संघ एकमेकासमोर आहेत. इथे विंटेज हिल्स यांचं देखील खूपच सुंदर अशा ऍटमॉस्फिअर मध्ये हॉटेल आहे विंटेज हिल्स. ते हॉटेलचे मालक आहेत चैतन्य घुले. बर्थडे पार्टीज, छोटे फंक्शन्स खूपच सुंदर प्रकारे ऑर्गनाइज करतात विंटेज हिल्स. आणि जावा जंक्शन यांनी वन साइड हा सामना जिंकलेला आहे. आत्ताच झालेल्या सामन्याचे